श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेख क्रमांक 3। यात साईबाबा कुठून आले? सद्गुरूंनी शरीर सोडले तरी त्यानंतरही ते भक्तांना दिलेलं वचन पूर्ण करतात याची एक प्रचिती म्हणून समर्थ सद्गुरु योगीराज महान शक्तिपाताचार्य श्री गुळवणी महाराजांवर प्राण जाये पर वचन न जाये शीर्षकावर थोडं लिखाण केले होते व त्याची समाप्ती साईबाबांची हाडं समाधीतून काम करत आहेत अशी केली होती। त्यानंतर एक कमेंट आली की आता हे शेवटच्या वाक्यातले साईनाथ कोण, ते इथे कसे? साईंवर अशा प्रकारचे आक्षेप नवीन नाहीत। साईंच्या जन्मापासून ते त्यांची समाधी होईपर्यंत व समाधी झाल्यानंतर देखील त्यांच्यावरील आक्षेप थांबलेले नाहीत, थांबणारही नाहीत। अमर प्रेम सिनेमातील कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना या गाण्यात एक ओळ आहे, तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई। साईंवर स्वतःच्या अल्पबुद्धीने टीका टिप्पणी केली तर कितीही जन्म भक्ती करा, हातात काहीच येणार नाही। समजत नाही तर शांत रहा। साई समुद्राचा ठाव लागणं मुश्किल आहे। मागील वर्षी साईबाबांवर एक छोटासा लेख लिहिला होता, अवश्य वाचा। त्याचं शीर्षक असं होतं, हो मी देखील साईंना मानत नव्हतो कारण। ज्ञानवापी, मक्केश्वर व नॉस्ट्रॅडेमस या 3 लेखांमध्ये साईबाबांचा उल्लेख आला आणि काही लोकांनी साईबाबांबद्दल अतिशय खालच्या स्तरावरून वाईट शब्द वापरले आणि लक्षात आले, हो मी देखील साईंना मानत नव्हतो कारण मी मूर्ख होतो, मूढ होतो, अहंकारी अडेल तट्टू होतो। माझं गाव शिर्डीपासून अवघं 25 किलोमीटर अंतरावर, पण एकदा खूप लहानपणी लग्नानिमित्त गेलो होतो तेवढंच। नंतर नोकरीनिमित्ताने कोपरगावला असताना शिर्डीतून जाणाऱ्या हायवेवरून नेहमी जाणे येणे व्हायचे, पण दर्शनासाठी आत वळणे तर नाहीच, किमान कळसाकडे वळून पाहून मनोमन हात जोडून नमस्कार करणेही नाही। तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव व तत्कालीन राष्ट्रपती श्री शंकर दयाळ शर्मा शिर्डीला 1994 साली आले। दोन्ही वेळेस त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी भर पावसात मी हेलिपॅड तयार केले, पण मी दर्शनास गेलो नाही। 2004च्या नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला कर्नाटकात चित्रदुर्ग मुक्कामात पहाटे दृष्टांतात एका अतिवयोवृद्ध, अतिकृश आणि अतिशय उंच संपूर्ण कफनी पेहराव असलेल्या फकीराने मी त्यांना दंडवत प्रणाम करत असताना त्यांनी माझ्या डोक्यात त्यांचा डावा लठ्ठा प्रहार केला। त्यांना दोन्ही बाजूंनी ज्यांनी आधारासाठी धरले होते त्यातील एक मला म्हणाले, घाबरू नका, बाबांनी तुम्हाला अवधूत दीक्षा दिली आहे। मला सकाळी स्पष्ट समजत होते की हे रूप जरी साईबाबांसारखे असले तरी हे साईबाबा नाहीत। मग कोण आहेत? कारण दीक्षा दिली म्हणजे आपले सद्गुरू आहेत। घरी आल्यावर रुटीन सुरू असताना त्यानंतर काही दिवसांनी साईबाबांनी 2 स्वप्नदर्शन दिले। एकात बाबा गुरुस्थानी दगडावर बसलेले, माझ्याबरोबर असलेल्या चौघांनी साईबाबांचे चरणांवर डोके टेकवून दर्शन घेतले, पण मी साईबाबांकडे न पाहता दुसरीकडे मान वळवून तसाच उभा होतो। तेव्हा साईबाबांनी विचारले, क्यों नंदो, दर्शन नहीं लोगे मेरा? दुसऱ्या स्वप्नात साईबाबांनी सांगितले की तू 5 वेळा शिर्डीला ये। मग कुठंतरी हा विषय गांभीर्याने घेतला आणि चला पटकन उलटून टाकू म्हणत सलग 5 आठवड्यात मंगळवारी शिर्डीत गर्दी कमी असते म्हणून 5 मंगळवारी शिर्डीला गेलो। बस पकडायची, उतरले की डायरेक्ट मंदिर, भोजन प्रसाद, बस पकडायची आणि परत। त्यांची ऑर्डर पूर्ण कशीबशी पूर्ण केली।
परत शिर्डीचं नाव नाही. पण न कळत काय झाले की यानंतर माझ्या खंड पडलेल्या गाणगापूर सर्व पौर्णिमा सुरू झाल्या आणि काही पौर्णिमातच पहाटे कुरवपूर आणि सायंकाळी गाणगापूर सुरू झाले. व 2008 मध्ये गाणगापूरला दुपारी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितले की तू आता येथे येऊ नकोस, मी तुझ्यासाठी येथे नाही. मग पौर्णिमेला फक्त कुरवपूर. रेल्वेने परतताना गाणगापूर स्टेशनवरून फक्त श्री गुरूंना हात जोडून नमस्कार करायचा. कुरवपूरला पौर्णिमेला कधी कधी कृष्णेच्या पलीकडच्या काठावरून आंध्र प्रदेशातील तेलुगू भक्त मंडळी येत. रात्री पालखीला ते एक स्तोत्र गात गात पालखी पुढे नृत्य करत. ते सिद्धमंगल स्तोत्र आहे हे मला नंतर समजले. पण मला टेंबे स्वामींच्या संस्कृत श्लोकांचा गर्व. मी मनात म्हणायचो की काय हे, कुठलंही भजन करतात हे लोक. मी त्या स्तोत्राला कमी लेखायचो. इतकंच काय तर त्यावेळी नुकतेच आलेले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र देखील वाचायला मला कमीपणा वाटायचा. 2009च्या दत्त जयंतीला श्रीपादांचा निरोप आला की पिठापूरला जा आणि तेथील अवधूत गोपाल बाबांचे दर्शन घे, ते तुझ्यासाठी मस्ट आहे. मी म्हणालो, तुम्हाला सोडून कशाला मला माणसाकडे पाठवता, मला बास आहे तुम्ही आणि कुरवपूर. कारण कुरवपुरात श्रीपादांनी एकदाही दर्शन दृष्टांताशिवाय खाली हाताने परत पाठवले नव्हते. तेच मस्त वाटायचे आणि त्यासाठी रेल्वे, रिक्षा, बस, बुट्टी असा द्राविडी प्राणायाम करत दर पौर्णिमेला कुरवपूर गाठायचो. एक बारीकसं दर्शन झालं तरी महिना कृतार्थ व्हायचा आणि त्याच्या मननात महिना कसा संपायचा कळायचंच नाही. पण मनात नाही हो करता करता 6 महिन्यांनी पिठापूरला पोहोचलो. तो तेथून काहीही करून पौर्णिमेला कुरवपूरला येण्यासाठी. सकाळी सकाळीच पिठापूर बायपास रोडवरील सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराजांचा आश्रम गाठला. बाबा आश्रमातील शाळेतील व्हरांड्यात जाऊन बसले होते. मी तेथे गेलो. लांबूनच बाबा रागीट नजरेने माझ्याकडे पाहत होते. मी जवळ पोहोचलो, हात जोडले आणि खुणेनेच 2 बाजूच्या सेवेकऱ्यांना विचारले की बाबांच्या चरणांवर डोके टेकवून दर्शन घेऊ का. ते मान हलवून हो म्हणाले. मी गुडघ्यावर बसून बाबांच्या चरणांवर डोके टेकवताच बाबांचा हलका लठ्ठा प्रहार माझ्या डोक्यात झाला व हट म्हणत बाबा उठून उभे राहिले. त्यांना आधारासाठी दोन्ही सेवेकऱ्यांनी 2 बाजूंनी धरल्यावर माझी ट्यूब पेटली की अरे, हेच ते बाबा फकीर सद्गुरू ज्यांनी आपल्याला दीक्षा दिली आहे. त्यावेळी मी सलग 2 दिवस बाबांच्या जवळ राहिलो. मग मी एका दिशेला बाबांकडे जायचो आणि तेथून पौर्णिमेला कुरवपूरला यायचो. असं 3 वेळा झाल्यावर बाबा गाण्यातून बोलले की तू पौर्णिमेला माझ्याजवळ थांबत जा आणि पुढील पौर्णिमेपासून कुरवपूर देखील बंद झाले. तर या सर्व प्रवासात साईबाबांचा रोल काय, कारण विषय तर साईबाबांवरून सुरू झालाय. अलीकडे वाचलेल्या साईबाबांवरील एका अधिकृत पुस्तकातून समजले की साईबाबा सद्गुरूंची भेट घडवून आणतात. साईबाबांचा रोल इथं संपत नाही, तर तो आता सुरू होत आहे. आता खऱ्या श्रीपाद लीला यापुढे सुरू झाल्या. गोपाल बाबा भेटल्यावर 4-5 महिन्यात बाबांनी दृष्टांत दिला की बाबांच्या डाव्या कानशिलात मोठी जखम झाली आहे आणि एकाने तत्कालीन आचार्य किशोरजी व्यास संचलित संत कृपा 2010चा दिवाळी अंक सहज मला वाचायला दिला. त्यात साईबाबांवर भाद खेर यांचा एक लेख होता, ज्यात साईबाबांचे गुरु गोपाळराव केशवराज सुभेदार बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांनी ईर्ष्याखोर लोकांनी डाव्या कानशिलात वीट भिरकावून मारल्यावर देह सेलू येथे समाधिस्थ केल्याचं लिहिलं आहे.
तसेच साईबाबा भारद्वाज गोत्रोत्पन्न आत्माराम नरहरपंत भुसारे नावाचे सद्ब्राह्मण असून आईचे नाव पद्मजाचा उल्लेख देखील आहे. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील अध्याय क्रमांक 4, 5 आणि 45 मधील घटना श्रीपादांनी वयाच्या 16व्या वर्षी पिठापूर सोडले त्या 25 मे 1336 संबंधित असून अध्याय 4 आणि 5 हे तामिळनाडूतील चिदंबरम क्षेत्रातील नोंदी असून अध्याय 45 हा काशी, बद्री आणि नेपाळ येथील घटना संबंधित आहे. आणि तिन्ही अध्यायात एकच विषय आहे, साईबाबा साईबाबा साईबाबा. हे तिन्ही अध्याय फक्त साईबाबांभोवती फिरतात व यात नमूद सर्व घटना 1835 ते 1918 दरम्यान तंतोतंत घडल्या आहेत, कारण त्या श्रीपादांसंबंधित आहेत, ज्या श्रीपादांना आपण सर्व 101% मानतो. या घटनांमध्ये हनुमंताला साईबाबा म्हणून अवतार घेण्याची आज्ञा आली. श्यामाचरण लाहिरी महाशयांना वाराणसीमध्ये अवतार घेऊन हनुमंताला म्हणजे साईबाबांना क्रियायोग दीक्षा देण्याची व्यवस्था आली. माणिक प्रभूंचे सुवर्ण नाणी आणि 2 खजूर आले. निंबवृक्षाखालील गुरुस्थान आले. तेथे श्रीपादांनी 12 वर्षे तप केल्याची घटना आली. वंग प्रांतातील गदाधर म्हणजे बंगालमधील रामकृष्ण परमहंस आले. 3 दिवस समाधी अवस्थेत राहून साईबाबा कलकत्त्याला दक्षिणेश्वरी रामकृष्ण परमहंस व कालीमातेकडे आले. तेथे श्रीशैल्य मल्लिकार्जुन शिवलिंगातून श्रीपाद श्रीवल्लभ व कालीमाता, श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता कन्यकांबा साईबाबांमध्ये निक्षेपित झाल्या. गुरु वेंकुशाह म्हणजे महाविष्णू गोपाल समाधीस्थ झाल्यावर तेथे 40 दिवसांनी स्वयंभू बालाजी बाहेर आला, जो आज सेलूत प्रतिष्ठापित आहेत. द्वारकामाई आली आणि ते वेंकुशाह म्हणजे सांप्रत श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर आहेत हे देखील काळाच्या ओघात समजले, ज्ञात झाले. अध्याय 45 मध्ये काशीतील साधू मुमुक्षू यांना दीक्षा, सिद्धी, आशीर्वाद देत श्रीपाद सांगतात की हा हनुमंत येत्या युगाचा ब्रह्मा आहे. हा हनुमंत म्हणजे साईबाबा. इतका साईबाबांचा अधिकार मोठा आहे. आपल्या कल्पना शक्तीच्या कितीतरी पलीकडे आहे. आपण रात्री झोपताना खिडक्यांचे पडदे घट्ट लावून घेतले तर सूर्य उगवायचा थांबणार आहे का? अंधार आपल्या खोलीत राहील, पण बाहेर जगात लख्ख प्रकाश पडणारच आहे. श्रीपाद संकल्प नाकारणारे आपण कोण आणि काय आपली ताकद आहे? स्वतः श्रीपाद ज्या साईबाबांचा उदो उदो करतात, तिथे आपण साईबाबांना नाक मुरडण्याने काय होणार आहे? साईबाबांबद्दल वाईट बोलून आपण श्रीपाद श्रीवल्लभांपर्यंत पोहोचणार आहोत का? साईबाबांवर अतिशय खालच्या स्तरावर बोलून आपण श्रीपाद कृपेस पात्र होणार आहोत का? अक्कलकोटला जा, गाणगापूरला जा, कुरवपूर, पिठापूर, तिरुपती, गिरनार, शेगाव, धनकवडी कुठंही जा, तिथं श्रीपादच आहेत. साईबाबांबद्दल वाईट बोलून इंटरपोल नोटीस सुटल्यावर यापैकी कोणत्याही विमानतळावर आपल्याला अध्यात्माच्या विमानात प्रवेश मिळणार आहे का? भलेही मी आधी साईबाबांना मानले नाही, पण पूर्व सुकृताने मी त्यांच्याकडे हिंदू मुस्लिम चष्म्यातून पाहिले सुद्धा नाही. इथेच मी माझ्या न कळत श्रीपाद परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र जे मला हिणकस वाटायचे, कालांतराने त्याच चरितामृतावर रात्रंदिवस काम करण्याची शिक्षा मला सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांनी दिली. या ग्रंथाचे गुजराती, कन्नड, तमिळ, डच, इंग्लिश भाषांतरांमध्येही प्रत्यक्ष सहभाग वाट्याला आला.
मराठी भाषेतील या ग्रंथाच्या 3 सुधारित आवृत्ती, त्यांची DTP छपाई, महाराज, भारत, जगभरात वितरण करण्याची सेवा समविचारी भक्त मंडळींच्या समवेत मिळाली. जे सिद्धमंगल स्तोत्र कमी वाटायचे तेच इतर स्तोत्र मागे पडून आयुष्याचा अविभाज्य भाग बनले. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.